पळसखेल मध्ये आम्हाला आता प्रचाराच्या गाड्या भरपूर दिसल्या इथं. नक्की हा कशाचा प्रचार चालू आहे हो? जिल्हा परिषद पंचायत समिती चालू आहे. निवडणुका सुरू आहे. हो. मग इथं वातावरण कोणाचं चांगलं आहे हो इथं जास्त? शिवसेना आला सगळी तर म्हणते भाजपचं आहे. तुम्ही कसं काय शिवसेना म्हणताय? शिवसेना आणि शेट आणि तानाजी पाटलाचा गट एक झाल्यामुळं चांगलं वातावरण आहे. बर बर, म्हणजे ह्या दोन्ही माहितीचा फायदा गटाला होईल का? हो 100%. तुम्ही एक युवक आहात, तुम्ही कुठल्या नजरेने ही निवडणूक बघताय? कशाच्या जोरावर तुम्ही मतदान करता? विकासावर काय विकास केलाय पळसखेल मध्ये? विकास आता सध्याला एक रस्ता आहे आणि भाऊच्या फंडात झालेला आहे. मारुती मंदिर आहे आणि भाऊच्या फंडात झालेला आहे. पाझर तलाव आहे ते अनुभवून दिलेला आहे. पंचायत समिती मार्फत विविध योजना असतात. आपल्या कुक्कुटपालन असं, शेळीपालन असं, अशा योजना तुम्हाला कधी काय कुठल्या सदस्याने माहिती दिली का? त्याचा पाठपुरावा केलाय का? हो केलाय. कुठल्या अशी एखादी योजना सांगसाल काय? कुक्कुटपालन आहे. ओके, म्हणजे असा सदस्य तुम्ही निवडणार आहे का? नुसता विकास करणार का? असा नुसता निवडणार जो जाती पातळीवर? नाही विकास निवडणार आहे. दिगंज जिल्हा परिषद गटामधून कोण उभा आहे माहित आहे का? हो माहिती. कोण आहे उभा? पृथ्वीराज तानाजी पाटील शिवसेना. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढ. असं म्हणा आपल्या तालुक्यामध्ये चर्चा आहे की पृथ्वीराज पाटील हे नवीन आहेत, त्यांच्यासाठी ही निवडणूक स्वतःसाठी निवडणूक ही पहिली आहे. तर जनता त्याला कशी साथ दिलो? एक नंबर देईल. काय देईल पण? त्यांचा विकास आहे. तानाजी पाटलांचा विकास आहे. म्हणजे वडिलाच्या पावला पाऊल ठेवत ते काम करतायत का घरांशाही चालत? नाही त्यांचा विकास पावला पाऊल ठेवून काम करतात. ओके, तुम्हाला काय अंदाज आहे की युवक म्हणून पळसखेल मध्ये किती मतदान होईल? तर किती टक्के मतदान होईल? 80-85% होऊन जाईल.